तर CSMT स्टेशन बाहेरची ही दृश्य आहेत. रॅपिड ॲक्शन फोर्स तैनात केले. CSMT स्टेशन बाहेर मोठ्या प्रमाणात आंदोलक जमलेत. काही आंदोलक बॅरिकेड्सवर चढण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात या ठिकाणी रॅपिड ॲक्शन फोर्स तैनात केले. हे जवळ आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत. गिरीश, रॅपिड ॲक्शन फोर्स इथे तैनात केल्याचं कळत आहे. नक्कीच मराठा आंदोलकांचा आजचा तिसरा दिवस आणि या ठिकाणी मराठा आंदोलकांची संख्याही वाढत चालली आहे. त्यामुळे आता रॅपिड फोर्स आज देखील तैनात करण्यात आलेले आहे. मराठा आंदोलक हे या ठिकाणी मोठ्या संख्येने आता वाहतूक देखील अडवू लागलेले आहे. त्यामुळे आता रॅपिड फोर्स याशिवाय दंगल सुरक्षा पथक आहे ते देखील तैनात करण्यात आलेलं आहे. तर कायदा सुव्यवस्था बिघडू नये या दृष्टीने परिस्थिती कंट्रोलच्या आउट ऑफ कंट्रोल जाऊ नये यासाठी या ठिकाणी हे आता ही रॅपिड फोर्स देखील तैनात करण्यात आलेली आहे. या रॅपिड फोर्सला मराठा आंदोलक देखील तितकंच सहकार्य करतात आहेत. सुरुवातीला या ठिकाणी मोठ्या संख्येने वाहतूक कोंडी झालेली होती. वाहनांना अडवण्याची प्रक्रिया या ठिकाणी प्रकार घडत होते. मात्र त्यानंतर पोलीस आणि मराठा आंदोलकांची समजूत काढली. त्यानंतर या ठिकाणी गाड्या आता ॲम्ब्युलन्स देखील या ठिकाणी अडकली होती, त्याला देखील सोडण्यात आलेले आपण बघितलं तर रॅपिड फोर्स आणि या ठिकाणी दंगल सुरक्षा नियंत्रण दल आहे ते देखील आहे. सोबत महाराष्ट्र पोलीस असतील, मुंबई पोलीस हे देखील तैनात करण्यात. विशेष करून रॅपिड फोर्स आहे ती काल देखील तैनात करण्यात आली होती. आंदोलक थोडेसे आक्रमक झालेले होते, त्यामुळे आज देखील तीच परिस्थिती सकाळपासून होती आणि त्यामुळे आता ही रॅपिड फोर्स आपल्याला बघतोय की हे पाहायला मिळते आहे. जवळपास 2 ते 3 तुकड्या या ठिकाणी या तैनात करण्यात आलेल्या आहेत. BMC मुख्यालयाच्या समोर असेल, याशिवाय दुसरीकडे CSTचा बस डेपो आहे त्या ठिकाणी देखील एक रॅपिड फोर्स तैनात करण्यात आलेली आहे. जो मुख्य रस्ता आहे हा BMC कार्यालयासमोरचा, त्या ठिकाणी बसेस असतील, याशिवाय खाजगी वाहनं असतील, या मोठ्या संख्येने जात असतात आणि त्या वाहनांना रोखण्याचं काम या ठिकाणी मराठा आंदोलक सकाळी करत होते. त्यामुळे इकडची वाहतूक सुरळीत राहावी या दृष्टीने या ठिकाणी हे रॅपिड फोर्स तैनात करण्यात आले आणि सध्या धीम्या गतीने का होईना मात्र या रॅपिड फोर्सच्या मदतीने थोडीसा मराठा आंदोलक नियंत्रणात येऊन ही सध्याची वाहतूक थोडी धीम्या गतीने सध्या तरी सुरू आहे. ठीक गिरीश, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.